नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत. सादर आहे ब्रेकिंग न्यूज. नांदुरा शाईन कॉलनी येथे आढळून आल्या 41 तलवारी. अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांची संयुक्त कार्यवाही. आज दिनांक 20/8/2025 रोजी श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांना मिळालेल्या माहितीवरून श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव स्वतः तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय खामगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर वायर, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई, पोलीस हेड कॉन्स्टेबल चांद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 1163 व सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी याने त्याचे शाहीन कॉलनी नांदुरा येथील राहते घरात अवैधरित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटरसायकलवर घेऊन जाणार अशा माहितीवरून श्रेणिक लोढा भारतीय पोलीस सेवक तसेच वर नमूद सर्व पोलीस स्टाफ यांनी शाहीन कॉलनी येथे जाऊन खबर मिळाल्याप्रमाणे शेख वसीम शेख सलीम याचे राहते घराचे बाहेर जाऊन उभे राहिले. पाहिले असता आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटरसायकल क्रमांक MH28 BN 2277 वर एक पांढऱ्या रंगाच्या पोतडीचा लांब गठ्ठा गाडीवर ठेवून बसण्याच्या तयारीमध्ये दिसला. सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचांची खात्री करून त्याचे घराचे लोखंडी गेटच्या आतमध्ये जाऊन सदर व्यक्तीस परिचय देऊन त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव शेख वसीम शेख सलीम वय 33 वर्षे राहणार शाहीन कॉलनी नांदुरा असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या गठ्ठ्यामध्ये काय असे विचारले. त्यामध्ये लाल म्यान असलेल्या एकूण 41 तलवारी, ज्यावर सिरोही की सुप्रसिद्ध तलवार 100 साल वॉरंटी असे दोन्ही बाजूने कोरलेले आढळून आले. तलवारीची मुठीची एकूण लांबी 82 सेंटीमीटर, पात्याची लांबी 70 सेंटीमीटर व मुठीची लांबी 12 सेंटीमीटर व पात्याची मधोमध रुंदी 4 सेंटीमीटर अशा एकूण 41 तलवारी किंमत 82,000 रुपयाच्या मिळून आल्या. तसेच सदर आरोपी याच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची पल्सर 125 CC किमतीची 80,000 रुपये व एक विओ कंपनीचा चॉकलेटी रंगाचा मोबाईल किंमत 20,000 रुपयाचा मिळून आला. सदर माल हा जप्त केलेला आहे. केलेल्या कारवाईमध्ये एकूण 1,82,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर आरोपी शेख वसीम शेख सलीम वय 33 वर्ष राहणार शाहीन कॉलनी नांदुरा हा ताब्यात आहे. सदरची कारवाई श्री निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणिक लोढा बापोसे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील श्री पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर साहेब व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे. बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज. नांदुरा शहर प्रतिनिधी राजिक शेख यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की शहरामध्ये नांदुरा, पर्टिक्युलरली नांदुरामध्ये काही तलवारीचा ट्रान्सपोर्ट होऊन एका ठिकाणी येणार आहेत म्हणून त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही ती माहिती तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी अबुलकर आणि इतर अधिकारी यांना तात्काळ आम्ही ती माहिती दिली व त्या माहितीच्या अनुषंगाने विविध पथकं फॉर्म करण्यात आले. त्यामध्ये स्वतः या पथकांचे नेतृत्व आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब यांनी केलेले आहे व त्यात इतर 2 अधिकारी व 4 अंमलदार असा एक संयुक्त पथक आम्ही फॉर्म केले होते. जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने या तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात आली व संशयित इसम होता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे नाव शेख वसीम शेख सलीम आहे, राहणारा नांदुराचे आहे. तो मोटरसायकलवरून या 41 तलवारी घेऊन बाळगत होता व त्या बाळगत असताना आम्हाला तो आढळून आला. सदरच्या पथकाने तात्काळ कारवाई केली आहे व त्याला ताब्यात घेतलेले आहे व त्याच्या जवळून आपण 41 तलवारी या हस्तगत केलेल्या आहेत. यात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे.